मी सोपान 2014 मध्ये मोदींना पाठिंबा देऊन 2019 मध्ये त्यांचा केलेला प्रचंड विरोध, त्यानंतर भाजप शिवसेना युतीमध्ये झालेली बिघाडी आणि त्या बिघाडीनंतर राज ठाकरेंनी घेतलेला युटर्न, मनसे पक्षाचे धोरण हे हिंदू हितवादी कसे आहे असे जनतेला दाखवले नव्हे तर ते समोर आणले, समोर मांडून दाखवले आणि वाटू लागले की मनसे आणि भाजप युती होईलच. तोवरच महाराष्ट्रात पुन्हा पाहायला मिळेल आपल्याला मनसे आणि भाजप. पण राज यांच्या जवळ संख्या नसल्यामुळे आमदारांची संख्या, शिवसेना फुटली, परत राष्ट्रवादी फोडली. एवढं तर ठीक होतं, पण ज्यांनी पक्ष फोडले त्यांना पक्ष मिळाले. मग असं वाटलं की नैतिकतेचं राजकारण करणारे राज आता शिवसेना आणि भाजप एनसीपी यांच्या राज्याला पाठिंबा देतील की नाही. पण त्यांनी मोदींसाठी दिला. पुन्हा एकदा भूमिकेला एक वळण दिलं. अर्थात शिवाजी पारकर मोदींसोबत भाषणाला त्यांनी गाजवलं आणि स्वतःच्याच भूमिकेला भविष्यात बदलण्यासाठी एक पळवाट ठेवली. तुम्हाला आठवत असेल त्यांच्या त्या 7 मागण्या, त्या पण मोदींसमोर, मोदींच्या व्यासपीठावर. अर्थात हे राज ठाकरेच करू शकतात. रविवारी शपथविधी सोहळा झाला, सगळ्यांना बोलवलं, पण बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना वगळलं. राज यांचा मनाचा मोठेपणा सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण भारतीय जनता पार्टीने राजसाहेबांना का बोलवलं नाही असा प्रश्न मनसैनिकांच्या म्हणजेच मनसेच्या सैनिकाच्या मनात येणं बरोबर आहे आणि त्यांना तो आवडला सुद्धा नाही. सोशल मीडियाद्वारे त्याचे पडसाद उमटले, माध्यमांमध्ये त्याची चर्चा झाली की राज यांनी विधानसभेसाठी 20 जागा मागितल्या. त्यातील काही मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण आणि छत्रपती संभाजीनगर जवळ आहे. काल मनसेची बैठक झाली. त्यात राज ठाकरेंनी तुम्ही विधानसभा सोबळावर लढायला तयार आहात का असं डायरेक्ट विचारलं. आणि एक प्रस्ताव मांडला की आपण 225 ते 250 जागा लढायची तयारी ठेवू असं सांगितलं आणि पक्षाच्या वाढीसाठी आपल्याला हे पाऊल उचलावं लागणार आहे असंही त्यांनी तिथे सांगितलं. राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. पण खरंच सोबळावर निवडणूक की भाजपवर एक दबाव, असं काय करते राज ठाकरे? कारण उद्धव ठाकरे भाजपबरोबर जाण्याचे काही चिन्ह दिसत नाही आणि महाराष्ट्रात भाजपला एक ठाकरे तर हवेच. त्यानुसार राज यांच्या मागण्या मान्य करेल भाजप की राज यांचा पुन्हा एकला चरवले? माहिती चांगली असेल तर देव उत्तरला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.